दाखवा गुणी रमेश या भुवनी शिवबाबांनी दाखवा गुणी रमेश या भुवनी बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी शिवबा राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी. डोहाळे लागले होते मासाहेबांना काय स्त्री अत्याचार करील दूर एकच कीर्तवरी अशा डोहाळे लागले होते. आणि डोहाळे लागल्याप्रमाणे माझ्या छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. पण ते कुठे? पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. अन बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीच्या किल्ल्यावर बाळराजे जन्माला आले. आणि कशा करता या समाजामध्ये स्त्रियांवर जे काही अन्याय अत्याचार होत होते, या समाजावर जे काही अन्याय अत्याचार होत होते ते दूर करण्याकरता माझे छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. म्हणून संत महात्मे जो तुम्हाला मला मार्ग दाखवतात, जीवन जगत असताना आमचे संत तुम्हाला जर देवाचं चिंतन करण्याचा आग्रह करतात. जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण आत्ताच्या काळामध्ये लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला. आणि तुम्ही अज्ञानी जर असाल ना तर आजूबाजूचे लोक आपली टिंगालही करतात हो. पण ज्ञानामुळे काय होतं बघा. लांबचं नाही, माझं स्वतःचं उदाहरण देते बघा. मी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने लहान कीर्तनकार आहे की नाही? महिला मंडळ आहे ना. पण तरी सुद्धा आम्ही महाराज लोक जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा तुमच्यासारखी मोठी मोठी वारकरी माणसं, प्रतिष्ठित माणसं, वयोवृद्ध माणसं दोन हात जोडतात. महाराज आले की दोन हात जोडतात, असं थोडंसं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई रामकृष्ण हरी. म्हणता की नाही? आजही लोक नमस्कार करतात ते आमच्या जवळच्या थोड्याशा ज्ञानाला. आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. ज्ञानोबा तुकोबाचं नाव आम्ही घेतो म्हणून तुम्ही लोक आम्हाला मानता. पण अज्ञानपणामुळे काय होतं ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. पण त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळतं ना पुरुष मंडळ. त्याच्या बापाने थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलं आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्याने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगत असताना तुमच्या जवळ अज्ञान नको. तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि हे ज्ञान देण्याकरता माझे संत महात्मे जगामध्ये आले. नम्रपणे तुकोबारे विनंती करतायत. या जगामध्ये नम्रता फार महत्वाची. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र मनुष्य संपूर्ण जग जिंकू शकतो. नम्र मनुष्य काळाला हाणून पाडू शकतो. नम्रता किती महत्वाची. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. एखादा मोठा जर महापूर आला ना तर त्या महापुरामध्ये बोरी बाबळी सारखी मोठी मोठी झाड उन्मळून पडतात. पण त्या पाण्यात असणारी छोटीशी लव्हाळी, माहिती आहे ना, हिरवं गवत,
कितीही मोठा महापूर येऊ द्या, पाण्याच्या प्रवाहाबरोबर नम्रपणे वाकून घेते. मोठी झाडं उन्मळून पडतात, छोटीशी लव्हाळी वाजते. याला कारण का? मोठ्या झाडांमध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म आहे, तर या उलट लव्हाळीमध्ये नम्रता नावाचा गुणधर्म आहे. आजही समाजामध्ये काही काही झाडं अशी आहेत, ती म्हणतात मोडेल पण वाकणार. झाडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल गैरसमज करू नका. काय म्हणतात ते? मोडेल पण वाकणार नाही. मग एखाद्याच्या समोर हातपाय मोडून घेण्यापेक्षा थोडी नम्रता घ्यायला शिका. नम्रता किती महत्वाची ऐका. आपल्या तोंडामध्ये दाताचं आणि जिभेचं अगदी कडाक्याचं भांडण झालं. भांडण फार सुंदर आहे. कबीर महाराजांनी त्याचं वर्णन केले. कबीर महाराज दात जिभेला म्हणतात हम 32, तू अकेली माय, एक बार टेढ़ी चलू तू हम 32 गिर जाय. दात जिभेला म्हणतात बघा आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आणि आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना, एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही 32 जण आहात, मी एकटीच आहे, पण तुम्ही 32 जण इकडे लक्ष द्या बरं. नाही, एक काम करा, सगळे पहिले एकदा तिकडे बघा, बघून घ्या, मन मोकळं बघून घ्या. झालं का? आता आता इकडे बघा. कुठपर्यंत आलो होतो सांगा बरं? महिला मंडळ कुठपर्यंत आलो होतो? दाताने जिभेला सांगितलं बघ आम्ही 32 जण आहोत, तू एकटीच आहे. आमच्या 32 जणांच्या मनात आलं ना, एका क्षणात आम्ही तुझं काही करू शकतो. जिभेने सांगितलं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही 32 जण आहात, मी एकटीच आहे, पण तुम्ही 32 जण असे आहात, न वाकणारे, न झुकणारे, ताठपणे वागणारे. दातांमध्ये इतका ताठपणा, जेवताना एखादा अन्नाचा कण जर गेला ना, काढेपर्यंत माणसाला झोपू देत नाही. 32 जण आहेत, पण एकही अन्नाचा कण सहन करत नाही. अंगामध्ये ताठपणा नावाचा गुणधर्म असल्यामुळे माणूस जन्माला आल्यानंतर, महिला मंडळ, आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर किती महिन्यानंतर दात येतात? हो, मुलं झाले ना, मग किती महिन्यानंतर दात येतात? 7-8 महिन्यानंतर. किती? म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर 7-8 महिन्यानंतर दात येतात आणि माणूस मरायच्या अगोदरच पडतात. याला कारण का? त्यांच्यामध्ये असलेला ताठपणा नावाचा गुणधर्म. पण या उलट जीभ ही नम्र आहे. नम्र असल्यामुळे माणसाच्या देहाबरोबरच येते आणि माणसाच्या देहाबरोबरच जाते. याचा अर्थ काय? जो नम्रपणे वागला तो शेवटपर्यंत जगला. आणि हाच नम्रतेचा गुण आमच्या संत महात्म्यांकडे असल्यामुळे माझे तुकोबराया पाया पडून नम्रपणे विनंती करून विनवतायत. काय विनवतात? अभंगाचे प्रथम चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हे करटाळी बोल
विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा मना वेळोवेळा विठ्ठल 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 मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विनवितो तुम्हाला करताळी बोला मुक्तीला लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम तुको बरे तुम्हाला मला प्रत्येकाला विनंती करतायत भगवान परमात्म्या करता महत्वाचा आहे तो मनापासूनचा भाव एका देवाची भक्ती करा कारण आताच्या काळामध्ये आपली गंमत अशी झाली आपला वार बदलला की आपली भक्ती बदलते अनेक देवांची भक्ती करू नका असं म्हणत नाही काही काही लोकांना भक्ती नेमकी कुणाची करावी पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही बघा एका गावात एक मनुष्य सकाळी सकाळी उठला आणि तो देवपूजा करत होता तेवढ्यात दुसरा मनुष्य आला म्हटलं काय करतोय रे म्हटलं देवपूजा म्हटलं कशा करता म्हटलं देवाला प्रसन्न करून घ्यायला तो म्हटला का रे देवघरातल्या एवढ्या 10-12 देवांची पूजा केल्यानंतर तुला देवाची प्राप्ती कधी होणार मग तो म्हटला तू तरी सांग मी काय करू म्हटलं असं कर देवघरातले सगळे देव बाजूला कर आणि एकट्या गणपती बाप्पाची भक्ती कर गणपती बाप्पाची भक्ती केली का गणपती देव माणसाला लवकर प्रसन्न होतो त्याने त्याच्या सांगण्यानुसार देवघरातले सगळे देव बाजूला केले गणपती बाप्पाची मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवली गणपतीची पूजा अर्चा केली आणि आरती म्हणायला सुरुवात केली सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुटा शोभा तोबारा रुंझुंती न पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती अशी गणपतीची आरती झाली बायकोने 21 मोदकांचा नैवेद्य तयार केला आता त्याने काय केलं गणपती बाप्पाला देवाऱ्यामध्ये ठेवलं बाकीचे देव कोपऱ्यात ठेवले आणि जेवढे देव कोपऱ्यामध्ये ठेवले होते ना सगळ्या देवांच्या नाकाला पॅक असा चिकटपट्टीने कापूस लावला दुसरा मनुष्याला म्हटलं ही काय भानगड आहे देवाऱ्यातील देव कोपऱ्यामध्ये ठेवले सगळ्या देवांच्या नाकाला कापूस लावलाय म्हटलं कसं आहे ना रात्रीच वनिता ताईंचं कीर्तन ऐकलं आणि ताईंनी कीर्तनात असं सांगितलंय माणसाने एकाच देवाची भक्ती करावी मग माझं असं म्हणणं आहे गणपती बाप्पाला लावलेल्या अगरबत्तीचा वास अजिबात बाकीच्या देवांना जाता कामा इतकी विचित्र आता त्याने त्याच्या सांगण्यानुसार गणपतीची पूजा अर्चा झाली बायकोने 21 मोदकांचा नैवेद्य तयार केला नैवेद्य गणपती बाप्पाच्या समोर ठेवलं आता घरामध्ये उंदीर होता आता उंदराने मोदक बघितल्यानंतर उंदीर काय गप्प बसणार आहे त्याने जे उडी मारली डायरेक्ट मोदकाच्या ताटात एक मोदक घेऊन उंदीर पळाला आता याने देवांच्या नाकाला कापूस लावला म्हणजे तो अर्धवट बुद्धीचा होता त्यांनी विचार केला म्हटलं एवढा मोठा गणपती आणि त्याच्या समोर एवढ्याशा उंदरानं मोदक नेला अरे म्हटलं कशाचा काय गणपती देव त्याच्यापेक्षा म्हटलं उंदीर देव फार मोठा आहे लगेच गणपतीला बाजूला केलं आणि उंदराला देवाऱ्यामध्ये बसवलं त्याची पूजा अर्चा केली आणि आरती म्हणायला सुरुवात केली जय देव जय उंदीर देवा गणपतीचा मोदक तुम्हीच न्यावा येते का तुम्हाला नाही मी पण एवढीच तयार केली आता उंदराची आरती झाली घरामध्ये बोक्का होता बोक्यानं बघितलं उंदीर आणि देवाऱ्यामध्ये बसलाय त्यानं जे उडी मारली डायरेक्ट उंदरावर म्हटलं